Good morning, students. Myself, Dr. Yogesh Patni, Assistant Professor in Commerce, GS College of Commerce, Bardha. Today, we are at the end of this first unit of International Business Environment, MCOM second year, fourth semester. And in this particular lecture, we are going to discuss a topic which is actually very important, objectives of NABARD. NABARD is actually an apex body which works in agricultural sector. Actually, it is the prime body, apex body or supreme body which governs the rules and regulation about what we can say the credits and then about the credits, then rules and regulations about this agricultural sector. So we have to see the objectives of NABARD, why the NABARD is being established, what are the prime functions of NABARD, what are the objectives of NABARD towards agricultural sector. That those points we are going to discuss in this particular lecture. We had a title on our screen, objectives of NABARD here. The first one is provide short-term, medium-term and long-term credits. Actually, NABARD is not going to give a credit directly to a farmer. NABARD works through cooperative sector. It has the organization in between, right from NABARD to at the end, that is farmer. NABARD provides short-term, medium-term and long-term credit facilities to urban cooperative banks, rural cooperative banks. Then those cooperative banks provide loans to their branches and branches ultimately goes to the societies. तुम्हाला जर माहिती असेल तर छोट्या छोट्या खेड्यांमध्ये किंवा गावांमध्ये सोसायटीज राहतात की ज्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही तिथल्या जिल्हा बँकेची असते. जसं आपण जर म्हटलं वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मग वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकला जो कर्ज पुरवठा होईल शेतीविषयक कामासाठी तो महाराष्ट्र राज्य सहकारी मध्यवर्ती बँके थ्रू होईल. मग महाराष्ट्र राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेला जो कर्ज पुरवठा होईल तो नाबार्ड करेल. म्हणजे नाबार्ड कडून आलेला पैसा हा महाराष्ट्र राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेला येईल, त्यातून तो वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेला येईल, तिथून मग तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल किंवा मग तिथून समोर ज्या सोसायटीज असतात की काही गावं मिळून एक सोसायटी राहते जी ही पतपुरवठा करते, कर्ज पुरवठा करते, तर त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना ते पैसे मिळतात. सो द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ नाबार्ड इज टू प्रोव्हाइड शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लॉंग टर्म क्रेडिट्स. आणि जे मी अगोदरच सांगितलं, नाबार्ड इज ॲक्च्युली वर्क्स इन ॲग्रिकल्चरल सेक्टर. That is actually a expertise of NABARD. So these type of loan facilities are only given for agricultural sector. The second is give long-term loans up to 20 years to state government. ज्या राज्यामध्ये ॲग्रिकल्चरल रिफॉर्म्स राबवायचे असतील, ज्या राज्यामध्ये नवीन काय म्हणू शकतो आपण विकासात्मक धोरण नाबार्डने राबवलं असेल, त्या राज्याच्या शासनाला, गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त कालावधीसाठी मदत करण्याची जबाबदारी किंवा एक उद्देश हा नाबार्डचा असतो. जनरली नाबार्ड इज देअर टू डेव्हलप द ॲग्रिकल्चरल सेक्टर. शेतीविषयक आणि शेतीपूरक कामांचा दर्जा वाढविणे, त्या सेक्टरची ग्रोथ कशी होईल ते पाहणे, ही जी जबाबदारी नाबार्डची आहे, ती नाबार्ड जबाबदारी ही राज्य शासन आणि त्यानंतर येणाऱ्या वेगवेगळ्या संघटना किंवा एस्टॅब्लिशमेंट ज्या शासनाने स्थापित केलेल्या आहेत त्यांच्या मार्फत मग शेतीविषयक कामांना, शेतीला मदत करण्याचं काम हे नाबार्ड करतं. म्हणून एक दुसरं ऑब्जेक्टिव्ह जे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे ते आहे एक लॉंग टर्म लोन्स हे स्टेट गव्हर्नमेंटला पुरविले जातात. तिसरा जो आहे तो आहे इन्स्पेक्ट RRBs अँड कोऑपरेटिव्ह बँक्स. जसं मी तुम्हाला एक ते अगोदर स्ट्रक्चर सांगितलं होतं की नाबार्ड ही डिरेक्टली फार्मरशी संबंधित नाही आहे, म्हणजे त्यांचा डिरेक्टली हा संबंध येत नाही, कारण नाबार्ड ही ॲपेक्स बॉडी आहे, सुप्रीम बॉडी आहे, नियम बनविणारी बॉडी आहे, पॉलिसीज बनविणारी बॉडी आहे. पण त्या दरम्यान त्यामध्ये रिजनल रुरल बँक्स असतात, RRBs. जसं मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती बँकेचं उदाहरण दिलं, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स असतात, जसं मी तुम्हाला वर्धा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचं उदाहरण दिलं. त्यानंतर अशा खूप साऱ्या सोसायटीज असतात की ज्या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा हा शेतकऱ्यांना करतात. जसं इथे आपण उल्लेख केलेला आहे, इथे दिसत आहे इन्स्पेक्ट RRBs अँड कोऑपरेटिव्ह बँक्स. तर मग यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही नाबार्डची असते, कारण नाबार्ड तर त्यांच्या हेड ऑफिसमधून काम करत आहे, पण त्यानंतर नाबार्डनं जो पैसा दिलेला आहे, नाबार्डने जे ते नियम राबविलेले आहेत, द पॉलिसीज दे हॅड सेट अप, दोज शुड हॅव टू बी इम्प्लिमेंटेड प्रॉपरली.
Now they have to see whether their policies are properly implemented or not. That thing is called as an inspection. So the third point is to inspect the RRBs and cooperative banks, whether these institutions are working properly or not. Working properly here, it means that the policies which are being framed by NABARD, whether those policies are being properly implemented, properly maintained, that thing has to be done, or that thing has to be audited by NABARD. That is the third point, that is the third objective of NABARD, की हे सगळं बरोबर होते आहे की नाही ते पाहण्याची जबाबदारी ही नाबार्डची आहे. तर हे तिसरं ऑब्जेक्टिव्ह झालं. चौथ्या ऑब्जेक्टिव्हकडे वळूया. टू सेट रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंड. शेतीविषयक कामांमध्ये, शेती क्षेत्रामध्ये नाबार्ड काम करीत असल्यामुळे इट इज ॲक्च्युली अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ नाबार्ड, बिकॉज लुक, ॲग्रिकल्चरल सेक्टर, इवन दो लॉट ऑफ डेव्हलपमेंट्स आर बिंग टेकन प्लेस, नवीन नवीन तंत्रज्ञान समोर येते आहे, नवीन नवीन बियाणे म्हणू शकतं, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती आपल्याला समोर येत आहेत, शेतीविषयक जागरूकता समोर आपल्याला शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. बट अगेन दिस सेक्टर नीड्स अ लॉट ऑफ रिफॉर्म्स इन अ टेक्नॉलॉजी, इन इन्फ्रास्ट्रक्चर. अजूनही जर आपण खेड्यापाड्यांमध्ये गेलो तर अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक शेती केल्या जाते, पारंपरिक पद्धतीने शेती केल्या जाते. आपण पूर्णपणे निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहोत. मॅक्सिमम क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर जसं आपण म्हटलं की कोरडवाहू क्षेत्र हे ओली क्षेत्रापेक्षा अजूनही निश्चित जास्त आहे. अजूनही जे आपण एक वेगवेगळ्या प्लॅन्समध्ये आपण पाहिलेलं आहे ते अजूनही आपल्याला काय म्हणू शकतो आपण की पूर्णपणे त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब अशी आहे की या क्षेत्रामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी निश्चितच फंडची गरज पडेल, पैशांची गरज पडेल. तर अशा पद्धतीचा फंड क्रिएट करण्याची जबाबदारी ही नाबार्डची आहे, जी नाबार्डनं आपल्या स्वतःकडे घेतली आहे. कारण ते अपेक्षित आहे, बिकॉज इट इज ॲक्च्युअली अ सुप्रीम बॉडी, इट इज अपेक्स बॉडी. That's why they had created a fund, they had set up a fund which is actually going to be used for research and development in agricultural sector. कारण या क्षेत्रामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर ग्रो करण्यासाठी, नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना म्हणा किंवा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अत्यंत जास्त त्याच्यामध्ये वाव आहे. आणि यासाठी जो फंड क्रिएट केला आहे दॅट थिंग इज अ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंड विच इज बिंग सेड बाय नाबार्ड. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ नाबार्ड. पाचव्या ऑब्जेक्टिव्हकडे वळूया. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कोऑर्डिनेटिंग ॲक्टिव्हिटीज. जसं मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत आलेलो आहे की कागदावरचं प्लॅनिंग हे राहतं ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं केल्या जातं. सुटसुटीत प्लॅनिंग राहतं, टाईमलाईन्स दिलेल्या असतात की या वेळेत एवढं काम व्हायला पाहिजे, कालावधी दिलेला असतो, त्या कालावधी दरम्यान ते काम व्हायला पाहिजे, तिथून त्या कालावधी दरम्यान ते काम झालं पाहिजे. तर दीज आर थिंग विच आर बिंग प्लॅन्ड ऑन अ पेपर, बट देर इज अ नीड ऑफ टू वर्क आउट दॅट प्लॅन, बिकॉज व्हॉट वी आर डुईंग, वी आर जस्ट प्लॅनिंग अवर वर्क. बट वेन देर इज अ नीड ऑफ वर्किंग दॅट प्लॅन, जनरली आपल्या देशामध्ये ते तेवढ्या चांगल्या पद्धतीनं होत नाही. ॲक्च्युली दिस हा व्ह्यू व्यक्तिपरत्वे बदलू शकतो, पण ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करतो तीच प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरत नाही, हे एक सत्य आपल्याला दिसतं. सो नाबार्डचा तो एक ऑब्जेक्टिव्ह आहे की व्हॉट दे हॅड प्लॅन, नाव दे हॅड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कोऑर्डिनेटिंग दोज ॲक्टिव्हिटीज प्रॉपरली. की जसं आपण अगोदर म्हटलं की RRBचं इन्स्पेक्शन करणं, तर मग ते जे रूल्स बनवले आहेत ते फॉलो होतात की नाही ते पाहणे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंड सेट केला, ठीक आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडचे पैशांचं वाटप तुम्ही केलेलं आहे, पण ते खरंच रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या कामात आले आहेत की नाही ते पाहणं, ती जबाबदारी नाबार्डची आहे. सो दीज आर द थिंग्स विच आर ॲक्च्युली व्हॉट वी कॅन से यू जस्ट हॅड प्लॅन, but again you have to see whether your plan is being properly worked out or not. That thing is actually very important. This in entire what we can say in entire economy these things lacks. तर नाबार्डमध्ये त्याच पद्धतीनं त्यांची एक जबाबदारी आहे की या सर्व ॲक्टिव्हिटीज प्रॉपरली कोऑर्डिनेट करणे. आणि एक शेवटचं जे आहे ते त्याच्या अगोदर आपण उल्लेख केलेलाच आहे, बट दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज शॉर्ट टर्म क्रेडिट टू स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्सला एक शॉर्ट टर्ममध्ये मध्यम कालावधीसाठी कर्जाचं वाटप करणे, ह्या सगळ्या जी आपण कर्ज वाटप आणि ह्या सगळ्या घडामोडींचा विचार करतो, इट इज स्पेशली रिलेटेड टू ॲग्रिकल्चरल सेक्टर, बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट नाबार्ड अँड नाबार्ड इज अन
supreme body which works for the development of agricultural sector in India. त्यामुळे त्या राज्याच्या कॉपरेटिव्ह बँक्सला, कारण एक पहा तुम्ही, ही जी सहकार चळवळ आपल्याला दिसते आहे, कॉपरेटिव्ह बँक्स आपण जे म्हणतो की कॉपरेटिव्ह बँक्स आपल्याला बंद करायचे आहेत वगैरे वगैरे, पण जे शेतकरी वर्ग हा जो जुळलेला आहे तो कॉपरेटिव्ह बँकशी जुळलेला आहे. त्यामुळे कॉपरेटिव्ह बँक्सला जिवंत ठेवून त्यांच्यामध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये करेक्शन करून, त्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा करून, जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून तिथली घोटाळे, तिथल्या ज्या काही कमी असतील त्या कशा दूर करता येतील ते पाहावं लागेल. असो, तो विषय वेगळा आहे. पण नाबार्ड जनरली कॉपरेटिव्ह बँक्सच्या माध्यमातून काम करते आणि अशा कॉपरेटिव्ह बँक्सला मग ते लॉंग टर्म क्रेडिट म्हणू शकता, शॉर्ट टर्म क्रेडिट म्हणू शकता किंवा मीडियम टर्म क्रेडिट म्हणू शकता, ते त्या पद्धतीनं दिलं जातं. हा शॉर्ट टर्म क्रेडिटचा पॉईंट आहे, कमी कालावधीसाठीचा. So these are the 6 points where we had discussed about the objectives of NABARD. एक समरी वाईज जर आपण चर्चा करायची म्हटली की नाबार्ड ही एक अशी संस्था आहे की जी ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चरल सेक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी काम करते. केंद्र सरकारने तिची स्थापना त्याच कामासाठी केलेली आहे. मग शेती क्षेत्रामध्ये काय काय नवीन करता येईल, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, प्रशिक्षण देणे, कारण अत्यंत अनऑर्गनाइज असं सेक्टर आहे. त्यानंतर मग त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांना आर्थिक पाठबळ देणे, ही सगळी कामं, ही सगळी जबाबदारी ही नाबार्ड करतं. So I hope you understand this point very well. Objectives of NABARD. There were total 6 points where we discussed about different objectives of NABARD. So this is the end of first unit of International Business Environment, MCOM second year, 4th semester. I hope you understand this unit very properly. I just prepare those lectures where you can see those points very clearly. I always try to explain each and every point properly. एक मल्टीलिंग्वल फॉर्मॅटमध्ये मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न आपल्याला करतो आहे, इंग्लिश आणि मराठी. तर माझी अपेक्षा आहे की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. पुढच्या लेक्चरपासून आपण दुसऱ्या युनिटला सुरुवात करूया. धन्यवाद.